एम ए मराठी M54 मराठी 124 व्यावसायिक लेखन प्रथम सत्र घटक 3 गीत लेखन. ह्या पुस्तकातील आपण घटक 1 बघूया की गीत संकल्पना. तर गीत म्हणजे काय? आपला भावशब्द सूर ताल लयसह व्यक्त व्हावा ही सनातन मानवी प्रवृत्ती असावी. म्हणूनच विशिष्ट संवेदनाचे विशिष्ट प्रकारे प्रकटीकरण करणे मानवाला क्रमप्राप्त वाटू लागले. आपल्या भाववृत्तीचे आंदोलन व्यक्त करण्यासाठी मानव आवाजाला अवरोह देऊ लागला. रंजकता हे सर्वच ललित वाङ्मयाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे रंजक स्वरसंदर्भी गीत मिथितेय संगीत रत्नाकर आणि गाण्याने श्रम वाटतात हलके ही नसे थोडके कवितेचे प्रयोजन केशवसुत या उद्गारातून स्वाभाविकपणे रंजकता हे गीताचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे असे नमूद केलेले आहे. परंतु गीतामध्ये सूर ताल आणि लय यांचा एकसंध परिणाम साधावा लागतो, कारण गीत ही संमिश्र कला मानली जाते. CM बावरा म्हणतात की शब्द संगीत नृत्य वा भावसूचक हावभाव हे 3 घटक एकवटून बनलेली एक संघटना म्हणजे गीत. गीत विषयी लिहिताना आशा सावदेकर नमूद करतात की गीत या काव्य प्रकरणात आत्मनिष्ठा वस्तुनिष्ठा व त्याची रस मिळेल अशा कोणत्याही निष्ठेचे बोट धरून भावनेला आकार देण्याचा प्रयत्न केलेला असतो. भावनेला आकार देणे हा गीताचा एक विशेष इथे नमूद केलेला आहे. रमेश तेंडुलकर यांच्या मते गीत हा रचना प्रकार असा आहे की त्यांच्या सर्व घटकात एक प्रकारची पूर्णता आणि अंतिमता असावी लागते. गायकाला राग दारीची कल्पना लयकाराची जाणीव असावी लागते. तसेच गीतकाराला कवीची दृष्टी असेल तर गीताला काव्यमूल्य येते. सूर आणि शब्दांचे आंतरिक नाते असते तेव्हाच गीत जन्माला येते असे भाब बोरकर म्हणतात. आधी सूर स्वर आणि सुरांना अनुकूल असे शब्द असा क्रम येत असेल तर त्या रचनेला सॉन्ग टेपस म्हणावे असे वदी कुलकर्णी यांना वाटते. शब्द आणि सूर यांच्यातील आंतरिक संबंधाबाबत तेथे विचार केलेला आहे, परंतु शब्द आधी की सूर याबाबत निश्चितपणे काही नमूद केलेलं नाही. परंतु शब्द आणि त्यानंतर शब्दाला अनुकूल असे सूर असा क्रम योग्य ठरतो. आता संजीवनी मराठे यांच्या मते जे गुणगुणावे वाटते, ज्यात रसप्रतीती होते, भावोत्कटता व नादमयता असते ते गीत. मंगेश पाडगावकर यांनी गीताची काही लक्षणे नेमकेपणे नोंदवलेले. त्यांच्या मते गीतरचना छंदोबद्ध असावी, ती रचना ध्रुवपद असलेली हवी, ती रचना गायली गेली पाहिजे, त्या रचनेत काव्यगुण असायला हवेत. येथे पाडगावकरांची गेयता आणि काव्यगुण या गीतांच्या प्रमुख अंगाचा विचार केलेला आहे. गेयवजा चांगली कविता जी मुक्त छंदात नसते अशी भूमिका हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितली आहे. गेयवजा या शब्दाने गीतात छंदोबद्धता आणि गेयता असावी हे स्पष्ट होते आणि चांगली कविता म्हणून काव्यगुणांचा बोध होतो. याचा अर्थ काव्यगुण असलेली गेयरचना म्हणजे गीत होय. सुधीर रसाळ यांनी केलेली व्याख्या व्यापक अर्थाने गीत संकल्पना स्पष्ट करणार आहे. ते लिहिता गीत हे एकाच वेळी शब्दनिष्ठ भावनिक अर्थाचा आणि स्वर रचण्याचा व स्वर रचना संलग्न भावनिक अर्थाचा प्रत्यय देत असते. काव्यानुभूती सूर ताल लयसह गोचर करणारी सेंद्रिय गेय रचना म्हणजे गीत होय. आता गीत आणि भावगीत. आता रमेश तेंडुलकर यांच्या मते गीत म्हणजे काय? तर रमेश तेंडुलकर यांच्या मते गीत हा रचना प्रकार असा आहे की या सर्व घटकात एक प्रकारची पूर्णता किंवा अंतिमता असावी लागते. गायकाला रागदारीची कल्पना लयकारीची जाणीव असावी लागते. तसेच गीतकाराला कवीची दृष्टी असेल तर गीताला काव्यमूल्य येते. शब्द सूर आदी अनेक घटकात अशी मूल्यात्मकता पूर्णता प्रत्ययास आली तर गीताचा प्रत्यय प्रभावीपणे येतो. आता मंगेश पाडगावकरांनी सांगितलेली गीताची लक्षणे कोणती? तर गीत रचना छंदोबद्ध असावी, ती रचना ध्रुवपद असलेली हवी, ती रचना गायली गेली पाहिजे, त्या रचनेत काव्यगुण असायला हवे. तर बाबू बोरकरांनी सुधीर रसाळ यांनी केली गीतांच्या व्याख्या सांगत तर सूर आणि शब्दांचे आंतरिक नाते असते तेव्हाच गीत जन्माला येते अशी व्याख्या बाबू बोरकर यांनी केली आहे. सुधार रसाळ नमूद करतात गीत हे एकाच वेळी शब्दनिष्ठ भावनिक अर्थाचा आणि स्वररचना संलग्न भावनिक अर्थाचा प्रत्यय देत असते. आता भावकवेतून गीतरचनेचे निराळेपण स्पष्ट करण्याची 3 प्रधान वैशिष्ट्ये कोणती? तर त्यामध्ये गीत व रचना प्रकारात वाङ्मय भाव्य बंधने स्वीकारावी लागतात. गीतांची रचना ठरवून म्हणणे उक्मी असते, गीताचे स्वरूप अजैविक असते. तर गेयता या गीत रचनेच्या प्रधान वैशिष्ट्याबाबत थोडक्यात सांगा तर गेयता हे गीतरचनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. गीत या संकल्पनेचा विचार गेयतेशिवाय करता येणे शक्यच नाही.
संगीतकलेशी गीत आणि ही स्वाभाविकपणे निगडीत असते आणि त्यामुळे गेयता ही त्यात अभिप्रेत असतेच. गीताची रचना ओवी, अभंग आदी लवचिक अक्षरछंदात किंवा विविध मात्रा वृत्तात केली जाते. त्यातूनही गीतात गेता येत असते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.